आणि शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, त्यावर ही सुनावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे या सुनावणी संदर्भातले आणखी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। रामराजे, बिल्कुल कविता, तारीख पे तारीख नेहमी चालूच राहिली होती, परंतु आता तरी याचा निकाल लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या अगोदर नोव्हेंबरच्या अगोदर संपूर्ण सुनावणी होऊन हा निकाल लागेल का याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि दोन सुनावण्या आहेत महत्त्वाच्या, म्हणजे की शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सुद्धा अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये। कारण दोन्ही प्रकरणं टॅग केलेली नाहीत, वेगवेगळी आहेत, परंतु ती एकाच दिवशी सुनावणीसाठी घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं। त्यामुळे या दोन्ही प्रकरणावर सुनावणी घेतली जाईल। तर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत। मात्र जे एकनाथ शिंदे यांचं आणि अजित पवार यांचं म्हणणं आहे वारंवार की अगोदर हे हायकोर्टामध्ये प्रकरण चालावं आणि नंतरच मग सुप्रीम कोर्टामध्ये जावं, कारण विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर स्टेप बाय स्टेप हे प्रकरण सुनावणीसाठी यावं, म्हणजे अगोदर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट। परंतु शरद पवार उद्धव ठाकरे थेट सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत असं सुद्धा म्हणणं मागील वेळेस मांडलं होतं। त्यामुळे उद्या पाहावं लागणार आहे की सुप्रीम कोर्ट काय सांगत आहे, एक टाइम बाउंड घालून देते का, कालबद्ध सुनावणीसाठी काही विचार केला जातोय का, ते सुद्धा पाहावं लागणार आहे। रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।